सर, MS ऑफिस म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरलं जातं? बाळा, थांब मी तुला सांगतो की MS ऑफिस काय आहे आणि ते कशासाठी वापरायचे मी तुला सांगतो। हा आपला जो कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तुला एक्सेल दिसत आहे। हे जे एक्सेल आहे, एक्सेल असेल, त्याच्यानंतर वर्ड असतं। आपल्याला कॉम्प्युटरमध्ये काय दिलेलं आहे, हे मायक्रोसॉफ्ट वर्ड दिलेलं आहे, बरोबर आहे। हे वर्ड असेल, त्याच्यानंतर तुला प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर हे पॉवर पॉइंट दिलं जातं। हे जे काही 3 ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत ते 3 ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला काय म्हटलं जातं, MS ऑफिस असं म्हटलं जातं। तर आपण एक्सेल मध्ये काय करू शकतो, आपला जो हिशोब आहे तो हिशोब ठेवण्यासाठी काय वापरलं जातं, MS एक्सेल वापरलं जातं। त्याच्यानंतर वर्ड जे आहे त्या वर्ड मध्ये आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स टाइप करण्यासाठी किंवा ऍप्लिकेशन टाइप करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरलं जातं। आणि आपल्याला वेगवेगळे प्रेझेंटेशन क्रिएट करायचे असतील तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं, पॉवर पॉइंट वापरलं जातं। मला समजलं तुला MS ऑफिस काय आहे ते? हो सर, आणि हे आपल्याला कोण देतं? MS ऑफिस जे आहे ते MS ऑफिस आपल्याला मायक्रोसॉफ्ट कडून प्रोव्हाइड केलं जातं। हे मायक्रोसॉफ्टचं लायसन्स आहे, मायक्रोसॉफ्टची लायसन्स कॉपी असते MS ऑफिसची। ज्यावेळेला आपण कॉम्प्युटर खरेदी करत असतो त्यावेळेला हे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं लागतं। आणि हे जे आहे हे काय आहे तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे। याचं आपल्याला कसं घ्यावं लागतं तर याचं लायसन्स कॉपी आपल्याला खरेदी करावं लागत असते। MS ऑफिस काय आहे, त्याचा वापर काय असतो आणि ते कोणाकडून मिळते हे तुला समजलं? आता विसरणार नाही तुझं? नाही। नक्की नाही? तर मित्रांनो, अशाच प्रकारचे टेक्निकल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।